महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्र विधानसभेत आज भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 बहुमतानं मंजूर करण्यात आलंय. या विधेयकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बदल देखील सुचवले आहेत. बलात्कारित महिलांसोबतच ऍसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद, सोशल मीडियावर महिलांचे अश्लील चित्रण रोखण्यासाठी कठोर नियम, AI वापरून बनावट फोटो व्हिडिओ तयार करून प्रसारित करण्यावर बंदी, असे अनेक बदल मुख्यमंत्र्यांनी सुचवले आहेत. सध्या सोशल मीडियावर घरगुती गॅस संबंधित एक बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. घरगुती गॅस 25 नाही तर 35 दिवसांनी मिळणार असल्याची बातमी वेगाने पसरत आहे. मात्र केंद्र सरकारने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच PIBने सोशल मीडियावर पोस्ट करत घरगुती गॅस 25 दिवसांनंतर मिळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राजकीय वर्तुळात मोठा बदल होण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकारने लोकसभा सदस्य संख्या 543 वरून 816 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्राची लोकसभा जागा सध्याच्या 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये सुमारे 24 जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला 14 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरारच आहे. या घटनेला 14 महिने उलटून गेले तरी कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाहीये. दरम्यान आता कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी CIDने एक मोठा निर्णय घेतला असून कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला CID कडून 1 लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. सोलापूरच्या अक्कलकोट नगरपालिकेने शहरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूजन्य मावा विक्री विरोधात कडक पावले उचलली होती. काही दिवसांपूर्वी शहरात मावा विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मावा विक्री बंदीनंतर आता शहरात गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सोलापूरच्या अक्कलकोट नगरीमध्ये नगरपालिकेने गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वतःला देवाचा अवतार सांगणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ज्या व्यक्तीविरोधात पुरावा मिळेल त्या सर्वांची चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या आणि त्याच्याशी हितसंबंधित असणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणणाऱ्या किंवा हस्तक्षेप करणाऱ्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या टपाल सेवांवरही दिसून येत आहे. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे 10 देशांशी असलेली आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. टपाल विभागाने याबाबत अधिकृत सूचना जारी करत संबंधित देशांकडे जाणाऱ्या सर्व टपाल बुकिंगवर तात्पुरती स्थगिती जाहीर केली आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू पोलिसांनी 0 FIR दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा केवळ अपघात नसून एक मोठा गुन्हेगारी कट असल्याचा आरोप FIR मध्ये करण्यात आला आहे. राज्यातील साखर उद्योग आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विधान भवनात झालेल्या बैठकीत या समितीला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यावर सरकारने भर दिला आहे. तळेगाव चाकण हा परिसर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. MIDC मुळे येथे अनेक लहान मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून या कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. अखेर या प्रश्नावर निर्णय घेत तळेगाव ते चाकण या मार्गावर 4 पदरी उन्नत महामार्ग तसेच 4 पदरी समांतर रस्ता उभारण्यास मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरही 4 पदरी समांतर महामार्ग उभारला जाणार आहे. भारताची सर्वात मोठी तेल आणि वायुशोधक कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने समुद्राच्या खोल पाण्यात उत्खनन करण्यासाठी एक भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीने $20 अब्ज मूल्याची जागतिक निविदा प्रसिद्ध केली आहे. भारताचे परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे. मुंबईत केवळ मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान पटकावणारे पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुंबईत विधान भवनात झालेल्या या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले आहे। 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवत त्यांनी हा मान पटकावला असून राज्यातील पारंपरिक कुस्तीला नवसंजीवनी देण्याचे काम पैलवान करत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत। राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत राज्य सरकारने टास्क फोर्स नेमला आहे। या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली। तसेच 18 वर्षांखालील युवा शक्तीच्या सोशल मीडिया किंवा मोबाईल वापरावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक 2026 विधानसभेत मंजूर झाले आहे। या बदलांमुळे शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या सुधारित कायद्यानुसार सर्वात मोठा बदल म्हणजे जमिनीच्या विक्रीवेळी आकारण्यात येणारी 4 पट नजराणा ही अट पूर्णपणे हटवण्यात आली आहे। याआधी कुळांना मालकी हक्क मिळाल्यानंतर काही कालावधीनंतर जमीन विकताना ही रक्कम भरणे बंधनकारक होते। मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। आता ही अट रद्द झाल्यामुळे जमीन व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत।